मनोज जरांगे पाटील यांनी चलो सागर बंगला आंदोलनाला अचानक स्थगिती दिली। जालन्यात लागू केलेली जमावबंदी आणि जरांगे पाटलांच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जरांगेंवर आंदोलन माघारी घेण्याची वेळ आली आहे। या आंदोलन माघारीचा मराठा समाजाच्या मनोबलावरही विपरीत परिणाम झाल्याचं सांगण्यात येतं। ज्या द्वेषानं मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईत सागर बंगल्याकडे निघाले होते, तो जोश, तो द्वेष 24 तासही टिकला नाही। 24 तासात मनोज जरांगे पाटलांवर आंदोलनाच्या स्थगितीची घोषणा करण्याची वेळ आली। मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले होते। पहिला मुक्काम त्यांनी भांबेरी गावात केला। भांबेरीतून ते सकाळी मुंबईकडे निघतील असं वाटत असतानाच त्यांनी चक्क आंदोलन स्थगितीचा निर्णय जाहीर केला। रात्री मुंबईकडे निघालो असतो तर घात झाला असता असा दावा त्यांनी केला। आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं। तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता, पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही। तुझे डाव ओळखून आहे मी, त्याची दमीन काय आता पुढं कळेल। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले होते। शिवाय मनोज जरांगे पाटलांच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आंदोलकांची धरपकड होत असल्याचं पाहून शेवटी जरांगे पाटलांनीही आंदोलनाची तलवार मॅन करत अंतरवाली सराटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। अंतरवाली सराटीत त्यांनी आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी मराठा तरुणांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं। माझ्या उपोषणाबद्दल मी आज आमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून, मार लागलेल्या माता माऊल्यांशी चर्चा करून मी आज निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार। मनोज जरांगे पाटील म्हणजे एक घाव दोन तुकडे अशी प्रतिमा निर्माण झाली होती, पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन स्थगितीमुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीला मोठा धोका मानला जातोय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।